नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज पण मी एक अतिशय इंटरेस्टिंग असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आली आहे. आज मी तुम्हाला अशा एका रोगाबद्दल सांगणार आहे, की जो झाला तर आयुष्यामध्ये तुमची सगळी कामं सक्सेसफुली व्हायला लागतील, चांगल्या संधी चालून येतील, योग्य ती माणसं सहज भेटतील. अर्थातच त्यामुळे यश आणि आनंद हा पण मिळणारच. आय एम शुअर की तुमची उत्सुकता वाढली असेल, की कुठला हा रोग? आपण याला रोग म्हणूया किंवा सिंड्रोम म्हणूया किंवा काही विशिष्ट लक्षणं दाखवणारी कंडिशन म्हणूया. तर हा आहे लकी गर्ल सिंड्रोम. आता नावावर जाऊ नका, हा कुणालाही होऊ शकतो. पुरुष, स्त्री, लहान मुलं. खरं सांगायचं तर लहानपणापासूनच हा रोग झाला ना तर जास्तच फायदा आहे. ॲक्च्युली ही एक मानसिकता आहे, विचार करण्याची वृत्ती किंवा दृष्टिकोन. सो लकी गर्ल सिंड्रोम म्हणजे स्वतःबद्दल आणि आयुष्याबद्दल सकारात्मक विश्वास ठेवण्याची मानसिकता. लकी गर्ल सिंड्रोम म्हणजे स्वतःला भाग्यवान समजून सकारात्मक विचार आणि विश्वासाच्या जोरावर आयुष्यातल्या संधी ओळखण्याची आणि त्यांचा लाभ घेण्याची मानसिकता. सोशल मीडियावरती तुम्ही कदाचित याबद्दल आधी ऐकलं पण असेल, पाहिलं पण असेल, पण ह्या व्हिडिओमध्ये त्यापेक्षा अजूनही बरीच जास्त माहिती मी सांगणार आहे. ही एकच संकल्पना तुम्ही जर का नीट समजून घेतली आणि अंमलात आणली ना, विच इज व्हेरी इझी, तर मी गॅरंटीनी तुम्हाला सांगते की कुठलीही दुसरी लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक वगैरे करण्याची गरजच राहणार नाही. यू कॅन अचीव एनिथिंग अँड एव्हरीथिंग इन युअर लाईफ. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. सो लकी गर्ल सिंड्रोम म्हणजे नेमकं काय आणि त्यामागचं तत्त्व काय आहे, हे तर मी तुम्हाला सांगणार आहेच आहे. पण ही आधुनिक कल्पना आणि आपलं भारतीय अध्यात्म यांच्यामधलं साम्यही मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की बघा. ओके, तर लकी गर्ल सिंड्रोम म्हणजे नक्की काय? तर लकी गर्ल सिंड्रोम म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं स्वतःबद्दल आणि आयुष्याबद्दल सकारात्मक विश्वास ठेवण्याची मानसिकता. पण ती मानसिकता कायमच कुठल्याही सिच्युएशनमध्ये तशीच असली पाहिजे. मी नशीबवान आहे, माझ्यासाठी योग्य संधी येतात, प्रत्येक गोष्ट माझ्या भल्यासाठीच घडते, विश्व म्हणजेच युनिवर्स हे माझ्या बाजूनी काम करतं आहे, मला योग्य वेळी योग्य माणसं अगदी सहजपणे भेटतात, अशीच आपली मानसिकता ठेवायची. म्हणजेच माझ्या आयुष्यात सर्व काही अगदी मनासारखं घडतं आहे आणि मी अत्यंत नशीबवान आहे, हा ठाम विश्वास म्हणजेच लकी गर्ल सिंड्रोम. मग जेव्हा तुम्ही स्वतःला वारंवार सांगता की तुम्ही नशीबवान आहात, तेव्हा तुमचा मेंदू अशा संधी शोधायला लागतो ज्या तुम्हाला यशस्वी होण्यासाठीच मदत करतात. कारण आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे की आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते आपल्या विचारांवरती अवलंबून असतं. जसे आपले विचार तसंच आपलं जग बनत जातं हळूहळू. सो जेव्हा तुमचा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन इतक्या मोठ्या प्रमाणावरती सकारात्मक असेल, रादर स्वतःबद्दल तुम्हाला ही पूर्ण खात्री असेल, जे मिळालं आहे त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड असेल, तेव्हा एक प्रकारचं समाधान मनात वाटत राहतं. कुठलीही शंका येत नाही, मनात कुठलीही भीती राहत नाही. नवीन नवीन गोष्टी करण्याची आपली तयारी असते. जगाकडे बघण्याचा आणि एकंदरीतच जगण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. आपण जे काही करतोय त्यात आपल्याला चांगलाच रिझल्ट मिळणार आहे या खात्रीनं मग कॉन्फिडन्स आपला शतपटीने वाढतो. अर्थातच यामुळे आपल्याला सतत नव्या नव्या संधी दिसायला लागतात, मिळतात सुद्धा आणि त्या सगळ्या कामांमध्ये यश हे गॅरंटीड मिळत राहतं. मग आता अशी मानसिकता करायची कशी? राईट? तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड व्यक्त करून किंवा स्वतःला सकारात्मक सूचना देऊन सहजपणे ही वृत्ती आत्मसात करू शकतो. आणि तुम्ही जर का हे बिलीव्ह करत असाल मनापासून की तुम्ही लकी आहात, तर अर्थातच युनिवर्स पण मग हे बिलीव्ह करायला लागतं आणि तशा सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये येतात. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर यावरती मी एक मेडिटेशन करून पोस्ट करीन या चॅनलवरती, जे रोज तुम्ही ऐकू शकता, ज्यामुळे तुम्हाला कायमच या व्हायब्रेशन्समध्ये राहायला मदत होईल. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अर्थात फक्त मी भाग्यवान आहे असं म्हणणं पुरेसं नसतं. सकारात्मक विचारांबरोबरच योग्य कृती, प्रयत्न आणि सातत्य हे देखील आवश्यक असतं, हे नक्की लक्षात ठेवा. पण या आपल्या अशा मेंटॅलिटीमुळे म्हणजे लकी गर्ल सिंड्रोममुळे आपण करत असलेल्या कामामध्ये आपल्याला नेहमीच सक्सेस मिळतो, हे मात्र नक्की.
लकी गर्ल सिंड्रोम ही कन्सेप्ट लॉ ऑफ ॲझम्पशनवरती आधारित आहे. सो लॉ ऑफ ॲझम्पशन म्हणजे नक्की काय? लॉ ऑफ ॲझम्पशन या तत्वानुसार तुम्ही ज्या गोष्टीला खरं मानता किंवा गृहीत धरता, ती गोष्ट तुमच्या वास्तवात प्रकट होण्याची शक्यता वाढते. म्हणजेच अगदी सोप्या मराठीत सांगायचं झालं तर तुम्ही स्वतःबद्दल, इतरांबद्दल किंवा आयुष्याबद्दलच एकंदरीत जे गृहीत धरता, त्यानुसार तुमचे विचार, भावना आणि कृती घडते आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती दिसायला लागतो. आणि लकी गर्ल सिंड्रोममध्ये नेमकं हेच होतं. जर तुम्ही सतत असं मानत असाल की मी यशस्वी होणार आहे, तर तुमचा आत्मविश्वास वाढायला लागतो. तुम्ही अधिक प्रयत्न करायला लागता आणि यशाच्या संधी ओळखायला लागता. मग यश मिळवता. वेळ आला पुढचा प्रश्न. एवढं सगळं करूनही जर का मनाविरुद्ध गोष्टी घडल्या, प्रॉब्लेम्स येतच राहिले तर काय? जर तुम्ही खरंच मनातून स्वतःला लकी मानत असाल, तुमची खात्री असेल तशी, तेव्हा मग जर का अपयश जर आलंच, तर तुम्हाला नक्कीच असं वाटतं की कदाचित यापेक्षा चांगलं काहीतरी माझ्या आयुष्यात घडणार आहे, म्हणून मला इथे आत्ता अपयश आलं. त्यामुळे मग प्रॉब्लेम्सचा किंवा अपयशाचा स्ट्रेस आपल्याला येत नाही. आपला उत्साह, उमेद कमी होत नाही मुळीच. म्हणतात ना, गॉड हॅज बेटर प्लॅन्स फॉर अस, याची मनात पूर्ण खात्री असते. आपण मराठीत म्हणतो ना, होतं ते चांगल्यासाठीच. एक्झॅक्टली तोच आहे लकी गर्ल सिंड्रोम. आता लकी गर्ल सिंड्रोम ही आधुनिक संकल्पना आणि भारतीय अध्यात्म यामध्ये बरंच साम्य आहे. कसं ते आता आपण बघूया. भारतीय परंपरेमध्ये संकल्प या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. आता संकल्प म्हणजे केवळ इच्छा नाही आहे, तर ती आपण म्हणू की एक पवित्र प्रतिज्ञा आहे किंवा मग ठाम असा निश्चय आहे. लकी गर्ल सिंड्रोममध्ये आपण माझ्याबरोबर सर्व काही चांगलंच घडतं असं स्वतःला जेव्हा सांगतो, असं जेव्हा ठामपणे मानतो, ज्याला आपण अफर्मेशन पण म्हणू शकतो, हेच नेमकं अध्यात्मामध्ये आहे. अध्यात्मामध्ये जेव्हा आपण शुद्ध मनाने, एकाग्रतेने एखादा संकल्प करतो, तेव्हा आपली इच्छाशक्ती जागृत होते, जी विश्वाच्या ऊर्जेशी जोडली जाते. सो लकी गर्ल सिंड्रोममध्ये आपण लकी असण्याचा संकल्पच करतो ना, आणि मग अर्थातच युनिव्हर्सच्या या भरभराटीच्या एनर्जीशी, त्या व्हायब्रेशनशी आपण जोडलं जातो आणि मग आपल्या आयुष्यामध्ये पण भरभराट यायला सुरुवात होते. भारतीय अध्यात्मात असं मानलं जातं की तुमचं मन ज्या विचारांनी भरलेलं असतं, तुमचं आयुष्य अगदी तसंच घडतं. उपनिषदांमध्ये पण म्हटलं आहे, यथा क्रतुर्भवती तथायम पुरुषो भवती. म्हणजेच माणूस जसा विचार करतो किंवा जसा त्याचा निश्चय असतो, तसाच तो बनतो. सो तुमचा सकारात्मक दृष्टिकोन हा केवळ लकी असण्यासाठी नाही आहे, तर तो तुमचं चित्त म्हणजे मन शुद्ध ठेवण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. आणि जेव्हा मन सकारात्मक असेल, तेव्हा आपल्याला आपल्या आजूबाजूच्या संधी अधिक स्पष्टपणे दिसायला लागतात. भारतीय संस्कृतीमध्ये आपण निसर्ग, देव आणि इतर व्यक्तींप्रती सतत कृतज्ञता व्यक्त करतो. ही कृतज्ञता लकी गर्ल सिंड्रोमचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा आपण कृतज्ञ राहतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कमतरतेची जी भावना असते, ती निघून जाते आणि पूर्णत्वाच्या भावनेचा म्हणजे अबंडन्स माइंडसेटचा उदय होतो. सो आपण असं म्हणू शकतो की लकी गर्ल सिंड्रोम भारतीय आध्यात्मिक भाषेमध्ये सकारात्मक मनोवृत्तीनं संकल्प सिद्धीकडे नेण्याचा प्रवास. हे केवळ नशिबावरती अवलंबून राहणं नाही आहे, तर स्वतःच्या विचारांना योग्य दिशेने वळवून योग्य मार्गानं चालत जे घडेल त्यात आनंद शोधणं, ॲक्सेप्टन्स हेही आहे. आणि हेच भारतीय अध्यात्माचं सार आहे. आणि हा आनंद जेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मिळतो, तेव्हा आपल्याला पूर्ण खात्री पटते की आपण किती लकी आहोत. जसं माझ्या सगळ्याच व्हिडिओजना तुमचा जो उदंड प्रतिसाद मिळतो आणि मला तुमचं मिळत असलेलं प्रेम बघून आय ऑलवेज फील की हाऊ लकी आय ॲम. थँक्यू सो मच. ग्रॅटिट्यूड टू यू ऑल अँड टू द डिवाइन. सो आता इतके दिवस मी किती अनलकी आहे, माझ्या नशिबातच हे नाही आहे, असं काय काय बोलून तसंच लाईफ तुम्ही अट्रॅक्ट केलं आहे, राईट? मग आता इथून पुढे ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्यासारखं करून बघा. समृद्ध आणि आनंदी होण्याचा आपल्या सगळ्यांचाच अधिकार आहे. पण माझ्या नशिबात नाही आहे असं म्हणून रडत कुढत बसण्यापेक्षा काहीतरी ॲक्शन घ्या. सगळं शेवटी आपल्या मनावरच असतं. तुम्ही मानलत की तुम्ही अनलकी आहात, तर तसंच आयुष्य घडत जातं. आता आपण लकी आहोत हे मनापासून मानायला लागा. मग काय होते ते बघा.
माझा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीशी शेअर पण नक्की करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू. धन्यवाद.